ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नमस्कार, मी पूजा खोत तिचा सागर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आपण आता आलेलो आहोत वॉर्ड नंबर 17 मध्ये। तुम्ही पाहू शकता इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत जे आपल्या सोबत संवाद साधणार आहेत। तर जाणून घेऊयात की निवडणुकीचं वातावरण नेमकं कसं रंगलेलं आहे। नमस्कार सर। तर आता तुम्ही प्रचारासाठी फिरत आहात, प्रत्येक सामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांना भेट देत आहात, तर जनतेचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? आम्ही गेले 5 वर्ष मी काम करत आहे इथं महापौर म्हणून पण मी काम केलेलं आहे। नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्यास मला यश आलं आहे। नवीन चांगले प्रोजेक्ट्स तर मी माझ्या या भागामध्ये आणलेले आहेत। उदाहरणार्थ भाजी मंडई असू दे, फायर स्टेशन असू दे, जगज्योती बसवेश्वर महाराज निदान केंद्र असू दे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्रिकोणी बागेमध्ये करण्यासाठी पण 2 कोटी रुपयाचा निधी असू दे। त्याचबरोबर आपण इथं डेव्हलपमेंट केलेले आरोग्य केंद्र असू दे, आरोग्यवर्धिनी 2 माझ्या भागामध्ये केले। त्याचबरोबर इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅक असू दे, लोकांना मूलभूत सुविधेसाठी म्हटलं तर इथं 20 लाख लिटरची 15व्या वित्त आयोगामध्ये मी महापौर असताना इथं पाणीची टाकी मंजूर केली, त्याचंही काम चालू झालेलं आहे। या भागामध्ये मूलभूत सुविधेबरोबर जे काही चांगल्या गोष्टी लोकांना गरजेच्या आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप करायचं आहे ते काम मी इथं केलेलं आहे। कॉन्क्रीट रोड इथं केलेले आहेत। त्याचबरोबर इथं ड्रेनेज योजनेचं काम थोडं अर्धवट राहिलं आहे, ते 10-5% तेही पूर्ण होईल। काम ज्या पद्धतीनं ह्या भागात आम्ही केलेलं आहे, उद्यानं डेव्हलप केलेली आहेत, समाज मंदिरं डेव्हलप केलेली आहेत। तिथं जे चिल्ड्रन पार्क आहे तेही नेमनाथ नगरमध्ये तेही माझ्या कारकिर्दीत उद्घाटन झालं आणि पूर्ण झालं मी महापौर असताना। इथं नाना पार्क आम्ही केलेला आहे। जे ज्येष्ठ लोकांसाठी महावीर वाचनालय तिथं आम्ही चालू केलेलं आहे। म्हणजे सगळ्या भागामध्ये ज्या ज्या कॉलनीमध्ये बाग असू देत, मंदिरं असू देत, समाज मंदिरं, ही आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून इथं केलेली आहेत। आज जनतेकडे जाताना आम्ही दारात जाऊ शकतोय मत मागायला, कारण कामं केलेत म्हणून। आणि त्या कामाच्या जोरावर मी आज माझ्याबरोबर माझे सहकारी मी उभा केले आहेत। साक्षी बोरगावे असू दे, ते कॉम्प्युटर इंजिनियर आहे, शाबाज रंगारी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे, त्याचबरोबर प्रार्थना शिंदे म्हणून आहेत, त्या MA झालेल्या आहेत। म्हणजे सुशिक्षित आणि तरुण पिढी राजकारणात यावी हा आमच्या सर्वांचा एक प्रयत्न आहे। म्हणून आम्ही वॉर्ड नंबर 17 मध्ये आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली तरुण टीम आम्ही उतरवलेली आहे। आणि जो प्रतिसाद मिळत आहे लोकांचा, परवा शुभारंभ झाला तर मोठा प्रतिसाद लोकांचा मिळतोय आणि काम केलंय, काम करीन आणि म्हणून आज लोकांच्या पुढे आम्ही जात आहे। राजकारणातील तरुण पिढीची वाढती वर्दळ याविषयी काय सांगू शकता? खरोखर चांगली आहे। मी पण माझ्या वयाच्या 24व्या वर्षी मला माझ्या नागरिकांनी, माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, म्हणून मी आज 3 टर्म काम करू शकलो। आणि पुण्यातल्याही लोकांची नवीन सुरुवात असती, ही सुरुवात नागरिक करून देत असतात मताच्या रूपानं, पण तरुण पिढीनं त्याचा मान आणि त्या जे मतदान केलं आहे त्याचा आदर ठेवून काम केलं तर जनताही आपल्याला पुढे घेऊन जाते, मतदान करते। म्हणून तर मी पण आमच्या नंतर किंवा ह्या महापालिकेला किंवा आमच्या ह्या वॉर्डामध्ये चांगली लोक यावीत, सुशिक्षित लोक यावीत, तरुण लोक यावीत, म्हणून हा आमचा सगळ्यांचा हक्क आहे। राजकारणाविषयी काय वाटते? मला जे आयुष्यात बसले ना, नाव काय तुमचं पूर्ण? एवढा विश्वास? मी कामं करत आता आपण आलो तुमच्यामध्ये काम आहे, मग ते आम्हाला टायगरच कॉल करू त्या माणसाची काय नाही तिथं करा, आम्ही केलेले काम। कुठला पक्ष? काय काय विकास कामं केले त्यांनी काय रोडची कामं केली का हनुमान तुमच्या भागात कुणाचं वार आहे? कुठल्या पक्षाचं वार आहे? पोचले संपूर्ण भागामध्ये हा भागामध्ये तुम्हाला काय
वाटतंय सांगली तुमच्या भागात झालेला विकास याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? अजून विकास व्हायला पाहिजे तेवढंच म्हणतात. काय विकास झाला पाहिजे, काय अपेक्षा आहेत? रस्ता, पाणी, स्वच्छता अजून काय काय अपेक्षा आहेत? तरुण वर्गासाठी कोणत्या सुविधा प्रामुख्याने व्हायला पाहिजे? तरुण वर्गाला जॉब मिळायला पाहिजे. सर्वसामान्यांना जॉब मिळायला पाहिजे. कुठला पक्ष भारी पडेल काय वाटतंय? एक अंदाज सगळे पक्ष चांगले आहेत. सगळ्या पक्षाने काम करायला पाहिजे. करायला पाहिजे. अजून काय अपेक्षा आहेत म्हणजे सरकारला काय सांगण्यात? प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभा केला जात आहे. लहान मुलांसंबंधित किंवा सुरक्षेबाबत भटक्या कुत्र्यांच्या बाबतीतही प्रश्न उभे केले जात आहेत. याबद्दल काय सांगू शकतात? सुरक्षित आहे का सांगू? चांगले सुरक्षित आहे ते. अजून सुरक्षित पाहिजे. च्या भागात विकास कामं कोणी केली? कुठल्या पक्षाकडून झाली? तुमच्यापेक्षा भागात विकास कामं कुणाकडून झालेत? कुठल्या पक्षाने केली? पक्ष इथे झालेल्या विकास कामांबद्दल काय सांगू शकता? विकास म्हणजे दैतिकीचे दादाच केलेत आम्हाला, म्हणजे रस्ते नव्हते रस्ते करून दिले. सगळ्याला मदत करतात. काय कामं असले अडचणी असले की धावत येतात. फोन केला की येतात ते कामं आमची करतात. ते पक्ष कुठला आहे त्यांचा? घड्याळ. मग तुमचा पाठिंबा? आता आम्ही काय तसं बोलू शकत नाही. आता कोण येईल तसं आता आम्ही त्यांना हे करणार ना, सहकार्यच करणार सगळ्यांना. असं काय मग बोलू शकत नाही. तुमची जी कामं करून देतात त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांच्या पक्षात आहेत त्यांचा तर एक येणारच, पण बाकीचे आणि कोण आहे ते बाकीचे पण बरेच जण केतात म्हणजे काम. हे नव्हत्या दादा पण करतो, त्यांनी पण करतो. काय वाटतं तुम्हाला यावेळी तुमच्या वॉर्ड मध्ये कोण बाजी मारेल या निवडणुकीत? त्याचा प्रचार जोरात दिसतोय. काय काय प्रचार दिसलाय तुम्हाला आतापर्यंत? काय ते वासुदेव घालते रोज एक नवीन नक्कल करते. प्रचार त्यांचा जोरात आहे आणि शिंदेचा बी प्रचार हा जोरात. दोनच जास्त संख्येत असं मला एकनाथ शिंदे ते काय धनुष्यबाण शिवसेना याचा प्रचार जोरात आहे. पण प्रचाराचं झालं पण विकासाचं काय? विकास आता कोणच करत नाही. मी आता प्राचार्य कॉलेज आमचा प्रभाग 18 आहे. 18 मध्ये बी गटार केले ते वर चढा येत नाही, खाली उतरा येत नाही, चांदा पडायला रस्ते व्यवस्थित नाही, ड्रेनेज व्यवस्थित नाही, गटार व्यवस्थित नाही, पाणी वेळेवर येत नाही. तुम्ही तक्रार केली? कोण दखल घेते? कोण दखल घेत नाही. हे नियमितच आहे त्यांचं. निवडणुकी फक्त येत्यात म्हणतात, पण निवडून आल्यावर तिकडे शिक्षण मग यावेळी नागरिकांना तुम्ही काय आवाहन करू शकता? निवडणुकीच्या आता निवडणूक तोंडावर आलेली आहे, काय आवाहन करू शकता सामान्य नागरिकांना? आता कुणाला द्यायचं किंवा त्याचा वैयक्तिक व्यक्तिगत पाठिंबा बघूया. त्याचा जाहीरनामा काय नाही. बाबा काय वाटतं या निवडणुकीत कुणाच्या विजयाचा गुलाल उधळेल मैदानात? सांगतात ना तरी अंदाज तुमचा? भाषा ते बोलणार चाहता हूं. चालू आहे आता देश चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे जगाची. भाजपच काहीतरी विजन आहे असं मला वाटतंय. त्यामुळं भाजपच मला वाटतं या राज्याचा वगैरे भाजप भाजप येणार नाही. बाकीचे पक्ष आहेतच की म्हणजे त्याच्याकडे विजनच काय नाही ना. कुठे आता निवडणुकीत आता महापालिका निवडणूक तर कुठं बाकी विजन नाही, डॉक्युमेंट नाही, काही नाही, कुठं काय. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. नगरपालिका व्हायला लागल्या त्याच्यात नगरपालिकेकडे जरा लक्ष देऊन स्वच्छता वगैरे व्हायला
सांगलीचा प्रॉब्लेम आहे स्वच्छ पाणी विचार व्हायला पाहिजे थोडा. तुमचा प्रश्न आहे प्रामुख्याने सांगलीकरांना या प्रश्नाला सामोरे जावं लागत आहे. हो. याबद्दल काय सांगू शकता तुम्ही सविस्तर? जास्त आहे. मर्यादित राहतो आणि पुण्यावरती त्याचा प्रत्यक्ष माझे बाजले आहेत. होतं जातंय ना. पण तरी पण काय मागचे 5 वर्ष त्याची सत्ता होती पण त्यांनी पण त्यात काय लक्ष घातलेलं नाही असं वाटतं. पण ह्या 5 वर्षात येणाऱ्या 5 वर्षात ते जर सत्तेवर आले तर त्यांनी त्याकडे लक्ष द्यावंच पण वाटतं. विजय पाटील आहे. काय लक्षात नाही. काय वाटतंय तुमच्या वॉर्ड मधून कोणाचं जोर जास्त आहे? आता काय जनता पार्टी देणार ना. तुमचाच बोर आहे. मी पैसे दिले तर आपल्याला पैसे दिलेत म्हणजे निधी नाही दिले ना. लाडकी बाई लाडकी बहीण तेच पार्टी येणार. बायका पण म्हणतात आणि आता त्यांनाच मत देणार. तुम्हाला काय वाटतंय कुठला पक्ष आघाडीवर जाईल सांगली या निवडणूक? राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादी की जनता पार्टी दोन्हीतलं कोणतं? कारण मगाशी तुम्ही म्हणतात की जनता पार्टीचा जोर आहे. राष्ट्रवादी. राष्ट्रवादी इथं कोणाकडनं विकास कामं झाले? पण ते विजय सोळंशी झालं. सावंत ते झालं. हे 2 तर माहिती आहे. कुठल्या पक्षाचे ते म्हणतेस? नाही तर 3 पक्ष आहेत ना एका वार्डात 3 हे केले. हा. मग काय कल्पना मी पण इथं नसतोय. बर. राजन करतोय बाहेर.